अनिरुद्ध आणि सायली दोघांचं कॉलेजमध्ये भेटलेलं प्रेम. सायली अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शांत स्वभावाची होती. अनिरुद्ध महत्वाकांक्षी पण कमी वेळ देणारा होता. लग्नानंतर पहिली काही वर्षे सुंदर जातात, पण नंतर अनिरुद्धचं काम वाढतं, घरातील वेळ कमी, सायलीचे प्रश्न अनुत्तरित राहतात, बोलण्यापेक्षा शांतता वाढत जाते. सायलीच्या मनात एकच वाक्य सतत घुमत राहतं. त्याचं प्रेम कमी झालंय की मीच गरजेची उरलेली नाही. गैरसमजांचा पाऊस वाढतो, पण दोघांपैकी कुणीही पहिले पाऊल टाकत नाही. एक दिवस दोघांमध्ये भांडण होतं. सायली रडत म्हणते, आपल्यात बोलणं उरलं नाही अनिरुद्ध. हे नातं कशासाठी? तेव्हा अनिरुद्धही थकलेला असतो. तो म्हणतो, कदाचित आपण एकमेकांसाठी नाही. त्या एका वाक्याने त्यांच्या आयुष्याचा धागा तुटतो. काही दिवसात दोघं न्यायालयात पोहोचतात. न्यायाधीश फक्त 2 मिनिटात निर्णय देतात, पण सायलीच्या हृदयात मात्र 12 वर्षांचं आयुष्य कोसळतं. कागदावर सही झाली, पण दोघांच्या डोळ्यात एकच प्रश्न, हे खरंच शेवट आहे का? अनिरुद्ध आता एकटा. फोटो फ्रेम मध्ये अजूनही सायलीचं हस्त चेहऱ्याचं चित्र आहे. सायली आईच्या घरी जाते. रात्र होताच तिला झोप येत नाही. कपाटात ठेवलेल्या अनिरुद्धच्या शर्टचा वास आजही डोळ्यात पाणी आणतो. दोघांना जाणवतं, फोनवर चिडचिड केली नसती तर थोडं जास्त बोलायला हवं होतं का? स्वतःला सिद्ध करण्यात वेळ गेला, नातं जपण्यात नाही. दोघं मुक्त आहेत, पण दोघांनाही हे स्वातंत्र्य कैदीसारखं वाटतं. अनिरुद्ध दारूच्या आहारी जाऊ लागतो. सायली स्वतःला कामात विसरवते. पण रात्री मात्र दोघांचाही फोन एकाच नंबरवर जात असतो. एकमेकांचा, पण कॉल कधीच लागणार नाही, कारण दोघांनी नंबर डिलीट केला आहे. सायलीला ज्युनियर कॉलेजमध्ये नोकरी लागते. दिवस जातात, पण मन गाठ सोडत नाही. अनिरुद्ध मात्र एका अपघातात जखमी होतो. कोणीही जवळ नसतं. तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला असतो. शेजारी ठेवलेल्या फोनच्या स्क्रीनवर एक रिकामी कॉन्टॅक्ट लिस्ट असते. तो पुटपुटतो, सायली, किमान एकदा हवी होतीस ग. त्या रात्री अनिरुद्धच्या बहिणीने सायलीला फोन केला. तेव्हा सायली मात्र धावत हॉस्पिटलमध्ये येते. तिथे अनिरुद्ध तिला पाहून हसतो. तू आलीस? म्हणजे माझं नशीब एवढं वाईट नाही अजून. सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. आपण दोघांनी स्वतःलाच हरवलं. अनिरुद्ध बरा होत असताना सायली रोज येते. दोघं आता पूर्वीसारखं बोलू लागतात. न सांगितलेल्या गोष्टी, मनात साचलेलं दुःख आणि तुटलेल्या नात्याची कारणं. सायली एक दिवस म्हणते, आपण वेगळं राहून काय शिकलो माहीत आहे? केवळ गैरसमजांवर नाती तुटायला नको. अनिरुद्धही म्हणतो,
आपण दोघंही चुकीचे होतो. मी तुला वेळ दिला नाही आणि तू मला बोलू दिलं नाहीस. दोघांच्या मनात एक नवा प्रकाश उगवतो. पण ते दोघं पुन्हा एकत्र येतील का? सायली शांतपणे म्हणते, नातं जुळायला 2 मन लागतात. शेवटचा निर्णय आपण दोघांनी एकत्र घ्यायला हवा. काही आठवड्यांनी अनिरुद्ध पूर्णपणे ठीक होतो. दोघं न्यायालयात पुन्हा एकदा उभे राहतात. पण यावेळेस साक्षीदार म्हणून नव्हे, तर नव्या नात्याच्या सुरुवातीसाठी. न्यायाधीश विचारतात, कशासाठी आलात? तेव्हा सायली हसत म्हणते, यावेळेस सही काढून टाकण्यासाठी आलोत. अनिरुद्ध जोडतो, गैरसमजांवर तुटलेलं नातं आता विश्वासाने पुन्हा बांधणार आहोत आम्ही. ही कथा केवळ घटस्फोटावर नाही. ही कथा आहे बोलण्याचं महत्त्व, गैरसमजांचा धोका, प्रेमाचा संयम आणि नातं जपण्यासाठी मी नव्हे, तर आपण हवं असतं. कारण नातं तुटणं समस्या नसतं, पण ते सुधरवण्यासाठी इच्छा हरवणं ही खरी हार असते. आजही लोक नात्यांमध्ये वेळ देण्यापेक्षा आरोप का जास्त करतात? तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.